अमरावती शहरातल्या जुनी MIDC परिसरात जागा भाड्याने घेऊन नकली देशी बॉबी दारू बनवण्याचा गोरखधंदा तिघांकडून गेल्या 5 महिन्यांपासून सुरू होता। मात्र काल रात्री अमरावती गुन्हे शाखेच्या पोलीस विभागाने हा अड्डा उद्ध्वस्त केलेला आहे। यामध्ये लाखो रुपयांचा नकली देशी दारू केमिकलचा माल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। यातील आरोपी हर्ष सपकाळ हा मुंबईवरून केमिकल विकत आणून अहमदनगर कोपरगाव येथील कंपनीच्या नावाने बॉबी 90 ml बॉटलवर नकली रजिस्ट्रेशन नंबर टाकून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ती दारू विकत होता। पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या गोरखधंद्यावर छापा टाकून तिकडे लाखो लिटर केमिकल प्रिंटिंग मशीन आणि दारूच्या रिकाम्या बॉटल जप्त केल्यात। यासह एकूण 10,90,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट 1 नं कारवाई केलेली आहे। काल संध्याकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक MIDC मध्ये फॅक्टरी आहे, त्या ठिकाणी अवैध दारू बनवत आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी छापा टाकला। रीतसर कायदेशीर कारवाई केल्यानंतर असं समजलं की या ठिकाणी संजीवनी ब्रँडचा अवैध जो आहे निर्मिती करण्याचा ते आरोपी तयार करत होते आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये पॅकिंग मटेरियल, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात दारू बनवण्याचं साहित्य ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल असतो अल्कोहोलचा, हे मिळालेलं आहे। आणि त्या ठिकाणी असं आढळलं की हे लोक संजीवनी ब्रँडचे लेबल छापून बॉक्सेस तयार करून बॉटलिंग करून या ठिकाणी देशी दारूचे मोठ्या प्रमाणात पॅकिंग करत होते आणि हे मागच्या काही दिवसापासून सुरू असून हे अवैधरित्या हे दारू मार्केटमध्ये विक्री करत होते अशी माहिती मिळालेली आहे। तर यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन राजापेठ येथे। त्याच्यामध्ये दारू महाराष्ट्र दारूबंदी जे प्रोहिबिशन ॲक्ट आहे त्याच्या गुन्ह्यासोबतच BNS कलमसुद्धा लावण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये चिटिंग आहे, फोर्जरी आहे आणि 328 जो जुना सेक्शन होता त्याच्यामध्ये याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे। आणि याच्यानुसार पुढील तपाससुद्धा करण्यात येईल। याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्ड होते, कोण याच्यामध्ये विक्री करत होते आणि कोण यांना रॉ मटेरियल पुरवत होतं आणि इलिगल मॅन्युफॅक्चरिंगला यांना कोणी मदत केलेली आहे, या सर्व बाबीचा तपास करण्यात येईल। MIDC परिसरामधील हा जो बंद पडलेला जो युनिट आहे दिसतो ते युनिटचा गैरवापर या ठिकाणी करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात किंवा याच्यामध्ये निष्पन्न होत आहे। याच्यामध्ये कोणी सहकार्य केलं, कशाच्या आधारे केलं आणि ती जागा का वापरायला दिली, तर त्या संबंधित लोकांची सुद्धा तपासामध्ये चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल।